प्रकृतीच्या भौतिक कार्यपद्धतीची रचना ही प्रत्येकाला गोंधळात टाकणारी आहे. पदोपदी गोंधळून टाकणारी स्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून मनुष्याला जीवनातील ध्येयप्राप्तीबद्दल योग्य मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूकडे जाणे आवश्यक आहे. आपल्या इच्छेशिवाय घडणाऱ्या जीवनातील गुंतागुंतीपासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण वैदिक साहित्य आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरूकडे जाण्याचा सल्ला देते. कोणी पेटवल्याशिवाय पेट घेणाऱ्या जंगलातील वणव्याप्रमाणे या गुंतागुंती आहेत. जगातील सगळी परिस्थिती अशीच आहे. असा हा गोंधळ आपली इच्छा नसतानाही आपल्या जीवनामध्ये आपोआप निर्माण होतो. कोणालाही वणवा नको असतो, तरीही तो पेट घेत जातो आणि आम्ही गोंधळून जातो. म्हणून वैदिक ग्रंथ आपल्याला उपदेश देतात. जीवनातील गुंतागुंती सोडविण्यासाठी आणि त्या कशा सोडवाव्यात याबद्दलचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी परंपरेनुसार चालत आलेल्या आध्यात्मिक गुरूकडे जाणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला प्रमाणित आध्यात्मिक गुरू आहेत तिला सर्व गोष्टींचे ज्ञान असते. यासाठीच मनुष्याने भौतिक गोंधळात खितपत न पडता आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे. देहात्मबुद्धीने वश झालेल्या कृपण व्यक्ती आपले कुटुंब, समाज, राष्ट्र इत्यादींच्या प्रती अत्यंत आसक्त होऊन आपला वेळ वाया घालवितात. त्वचा रोगाच्या आहारी जाऊन मनुष्य आपल्या कुटुंबावर, उदाहरणार्थ आपल्या पत्नीवर, आपल्या मुलांवर आणि इतर सदस्यांवर आसक्त होतो. कृपण व्यक्तीला असे वाटते की तो आपल्या कुटुंबांचे मृत्यूपासून संरक्षण करू शकतो, किंवा त्याला असे वाटत राहते की आपले कुटुंब किंवा समाज आपल्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवू शकतात. आपल्या मुलांची काळजी घेणाऱ्या पशूंमध्येही अशा प्रकारची कुटुंबाबद्दलची आसक्ती आढळून येते. अर्जुन हा बुद्धिमान असल्यामुळे त्यांनी जाणले होते आपल्या कुटुंबाबद्दलची आसक्ती आणि त्यांना मृत्यूपासून वाचवण्याची आपली इच्छा ही आपल्याला गोंधळास कारणीभूत आहे. जरी तो समजू शकत होता की आपल्याकडून युद्ध कर्तव्य अपेक्षित आहे, मानसिक दुर्बलतेमुळे तो आपले कर्तव्य पार पाडू शकत नव्हता. म्हणून तो सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांना निश्चित उत्तराबद्दल विचारत होता. तो श्रीकृष्णांचे शिष्यत्व पत्करण्यास तयार आहे. त्याला मित्रत्वाची बोलणी थांबवायची आहेत. गुरु आणि शिष्य यांच्यामधील संभाषण हे अत्यंत गंभीर असते आणि म्हणून मान्यताप्राप्त आध्यात्मिक गुरुसमोर अर्जुनाला गांभीर्याने बोलायचे होते. म्हणून भगवद्गीतेतील ज्ञानाचे श्रीकृष्ण हे आध्यात्मिक गुरु आहेत आणि गीता जाणणारा अर्जुन हा सर्वप्रथम शिष्य आहे. अर्जुन भगवद्गीता कशी जाणून घेतो हे यामध्ये सांगण्यात आलेले आहे.